हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुण्यातील L3 हॉटेलवर दगडफेक आणि तोडफोड, ड्रग्ज प्रकरणानंतर पतित पावन संघटना आक्रमक, पार्टी करणाऱ्या मुलांची देखील पोलीस चौकशी करणार। ड्रग्जच्या पैशातून सत्ताधाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत। पुण्यातील व्हायरल व्हिडिओ नंतर संजय राऊतांचा आरोप। महायुतीपासून फारकत घेत महादेव जानकर विधानसभा स्वबळावर लढणार, 104 जागांवर तयारी सुरू, कार्यकर्त्यांना तयारीला लागा अशा सूचना। निवडणुकीमध्ये फटका बसल्यामुळे पिपाणी चिन्ह यादीमधून वगळा, निर्णय घ्या अन्यथा सुप्रीम कोर्टात जाणार, शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, जरांगेंच्या आंदोलनाला विरोध केल्यामुळे डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलं। मराठा नेत्यांनी शहाणा होऊन आरोप बंद करावेत, तुमच्यामुळे एके दिवशी जात मरेल। राधाकृष्ण विखे पाटलांच्या मराठा आंदोलन भरकटल्याच्या टीकेला जरांगे यांचं उत्तर। मनोज जरांगे यांचा अभ्यास कमी, मुस्लिमांमधील काही घटकांना 25 वर्षापासूनच आरक्षण, छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट। महाराष्ट्रामध्ये कधी असं जातीवादाचं विष नव्हतं, जातीचं राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे, ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मराठा जात संकटात, मी एकटा पडलोय, 6 ते 13 जुलै दरम्यान शांतता रॅली काढणार, सगळी कामं उरकून घ्या, मनोज जरांगे यांचं समाज बांधवांना आवाहन। विधानसभेला 8 ते 10 जागा मिळाव्यात, रामदास आठवले यांची महायुतीकडे मागणी, काँग्रेससोबत असताना आम्हाला विधान परिषदेच्या 7 ते 8 जागा मिळायच्या, आठवलेंचं वक्तव्य। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी, सूर्यकांत पाटलांचा उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश। मुंबईतील पक्ष संघटना वाढीकडे वर्षा गायकवाड यांचं दुर्लक्ष, चंद्रकांत हंडोरे, भाई जगतापांसह मुंबईतील 16 काँग्रेस नेत्यांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बांबूच्या टीकेला राऊतांचं देखील त्याच भाषेत उत्तर, विधानसभा निवडणुकीत जागा दाखवण्याचा राऊतांचा इशारा। संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात, प्रमुख केंद्रीय मंत्र्यांकडून संसदेच्या सदस्यत्वाची शपथ, तर कामकाज सुरू होण्यापूर्वी संविधान घेऊन इंडिया आघाडीच्या खासदारांचं आंदोलन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा फोकस आता विदर्भावर। विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघापैकी 15 पेक्षा जास्त जागांवर शिंदे गटाचा दावा, सूत्रांची माहिती। पुण्यातील 8 विधानसभेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित, शरद पवार गट 3, काँग्रेस 3 आणि ठाकरे गट 2 जागा लढणार, सूत्रांची माहिती। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची आज सांगता, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान। जळगावमध्ये किशोर दराडेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेनंतर पैसे वाटपाचा आरोप, प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। नीट परीक्षा घोटाळ्याचा लातूर पॅटर्न, लातूरमध्ये पोलिसांकडून 4 जणांवर गुन्हा दाखल, एक आरोपी दिल्लीचा असल्याची माहिती। नीट परीक्षा घोटाळ्यावर गुन्हा दाखल झालेल्या 2 पैकी 1 शिक्षक फरार, शिक्षकाच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आणि उत्तर। नीट परीक्षेमधील घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका, ईडीकडून चौकशीची मागणी, याचिकेवर 8 जुलैला सुनावणी। महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, गोव्याला आज पावसाचा अलर्ट, जून महिन्यामधील पावसाची कमी जुलैमध्ये भरून निघणार। बुलढाण्यामध्ये मुसळधार पावसानं नदी नाले तुडुंब, अकोला, वाशिम, धाराशिव, पिंपरी चिंचवड, लातूर आणि संभाजीनगरला पावसानं झोडपलं। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट, सामना जिंकल्यास भारत सेमीफायनलमध्ये जाणार, तर सामना रद्द झाल्यास ऑस्ट्रेलियाची अडचण वाढेल। भारत गेल्या 2 पराभवांचा वचपा काढणार, T20 विश्वचषकाच्या सुपर 8मध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची लढत, सामना जिंकल्यास भारत सेमीफायनलमध्ये जाणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।